अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविते अंगी. बालकाचे चाली माता जाणुनी पाऊल घाले, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविते अंगी. तुका म्हणे नाव, तुका म्हणे नाव, जना लागी उदकी ठाव, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविते अंगी. पांडुरंगा करू प्रथम नमना, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे. त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, हे बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संताशी, रंजवू चित्तासे आपुल्या. आत्मरूप गणेशो स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. प्रस्तुत प्रभूच्या सेवेकरता निवडलेला अभंग दिहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा राय यांचा संतांचं वर्णन करणारा अत्यंत महत्वाचा असा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. या जगामध्ये 3 वर्ग पडतात. तुम्ही आम्ही सारे जीव. दुसरा वर्ग आहे संतांचा, आणि तिसऱ्या वर्गामध्ये आहे देव. अनंत प्रकारचे जीव आहेत, काही एक संत आहेत, आणि एकमेवा द्वितीय ब्रह्म परमात्मा एक आहे. अनंत प्रकारचे जीव कर्माचे भोग भोगण्याकरता अनिच्छेच मृत्यू लोकामध्ये येतात. प्रत्येकाचे कर्म जसे असतील त्याप्रमाणे त्याला भोग भोगावे लागतात. प्रत्येक जीव हा परतंत्र आहे, कर्माप्रमाणे त्याला भोग भोगावे लागतात. असा ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात. येथे कर्मे दै उरावे, तैतिही सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे द्याहा एका. तर नाथ महाराज म्हणतात, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. बदल मेले ऐसे कीनी बदल मेले, ऐसे कीनी बदल मेले ऐसे कीनी, उपजल मेले ऐसे कीनी. अर्थात कर्माचं शिल्लक राहिलेले भोग भोगण्याकरता मृत्यू लोकामध्ये इच्छा नसतानाही जीवाला यावं लागतं. त्याला अनिच्छा प्रारब्ध असं म्हणतात. तसं संतांचं नाही. संत स्वतंत्र आहेत, ते स्वतःच्या इच्छेने येतात. समाजाचा उद्धार करण्याकरता कार्य संपलं की निघून जातात. वास्तविक ते येतातच कुठून, तर याचा अन्वयार्थ असा आहे ते वैकुंठाहून येतात अशी प्रमाण आहेत. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर त्या वैकुंठी, आले घर त्या वैकुंठी, येथे उपकारासाठी.
संत मृत्यू लोकात सामान्य जीवाचा उद्धार करण्याकरता उपकार करण्याकरताच वैकुंठाहून येतात अशी अनेक प्रमाण आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारणाशी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारणाशी. बोलिले देवशी सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया, लाडू संतांचे वाड, आदराने भरले जग, लाडू संतांचे वाड, आदराने भरले जग. महाराज म्हणतात वैकुंठाहून आलो, आलो म्हणे तुका मी नामाचा आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणण्यामध्ये स्वातंत्र्य आहे. महात्मे आपल्या इच्छेने येतात. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, सुख भक्तिभाव धर्म, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, सुख भक्तिभाव धर्म. आचार नाम विठोबाचे, आचारी नाम विठोबाचे, आचारी नाम विठोबाचे. जन जनांचा उद्धार करण्याकरता, सामान्य जीवांचा उद्धार करण्याकरता महात्मे स्वेच्छेने येतात. म्हणून सामान्य जीव अनंत आहेत, महात्मे काही एक आहेत आणि एक आहे तो परमात्मा. जीव पूर्ण परतंत्र आहे, कर्माचे भोग भोगण्याकरता त्याला यावं लागतं. महात्मा स्वतंत्र आहे, जगदुद्धारा करता तो येतो. देवाचं तसं नाही, देवाला आकाराला आणावं लागतं. अशी प्रमाण आहेत. अनियला रूपा पडे करुणी खरे हरिदासी, करुणी खरे हरिदासी, करुणी खरे हरिदासी. अर्थात त्याला नाम रूपाला आणावं लागतं. मी आपणा समोर हे 3 वर्ग मांडले आहेत. त्यापैकी दुसरा वर्ग की ज्यांना महात्मा असं म्हणतात ते काही एक असतात. ज्ञानोबरायचं वर्णन करताना सांगतात मनुष्यानाम सहस्रेषु, त्याच्या पुढे कुठे गेली अस्तेच्या महापुरी रिघताती कोटीवरी. अर्जुना, जगात सारे सापडतील पण महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे. महात्म्यांची भेट त्याही पेक्षा दुर्मिळ आहे. कारण महात्मा हा काही एक असतो, सामान्य जनासारखा वागतो. दिसताना सामान्य जनात आणि महात्म्यामध्ये फरक नाही, सारखेच दिसतात. तुकोबाराय त्याला एक दृष्टांत देतात. हा दृष्टांत संप्रत बसत नाही. तुकोबारायचा कालीन दृष्टांत आहे. हा प्रमाणामध्ये असा आलेला आहे. एका बाईला एकच मुलगा, त्या मुलाचं लग्न झालं, सुनबाई घरात आली, सासू विनाकारण तिला त्रास देत असते. सुनबाईला वाईट वाटलं, तिने सासू मारावी म्हणून अनेक नवस केले, पण सासू धडधाकट असल्यामुळे मरणारी नव्हती. काय दुर्दैव, एके दिवशी खरंच म्हातारी वारली. मग सुनबाईला पेढे वाटायला पाहिजे होते, पण म्हातारीचा मुलगा अर्थात सुनबाईचा पती मोठ्याने रडू लागला भॉंग करून. मग त्या बाईने विचार केला, आता जर मी रडले नाही तर माझ्या नवऱ्याला बरं वाटणार नाही, म्हणून तो भॉंग करत होता की नाही, त्याच्या स्वरात स्वर दिला मी सोड. वास्तविक दोघं रडत होती, पण दोघांच्या रडण्याचा भाव वेगळा वेगळा होता असं महाराज म्हणतात. रडे सुना भावांतरचा भिन्ना, भावांतरचा भिन्ना, भावांतरचा भिन्ना. महाराज म्हणतात रडताना दोन्ही दिसतात, पण भाव वेगवेगळे आहेत. काय दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी.
दिसताना दोन्ही जरी दिसत असले सारखे तरी फरक आहे. त्याप्रमाणे महात्मा आणि सामान्य जीव मृत्यू लोकामध्ये जरी सारखे दिसत असले तरी दोघांचा मूलभूत फरक आहे. महात्म्यांना स्वतंत्रता आहे, त्यांना इथे आलंच पाहिजे असा दंडक नाही. तसं जीवाचं नाही, जीवाला आलंच पाहिजे असं आहे, त्याला भोग भोगण्याकरता आलं पाहिजे. काय मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना कर्माचं दुःख भोगावं लागतं, तिथे कोणी सुटत नाही. या मृत्यू लोकाच्या नियमात रामकृष्णादिकांचाही फडाशा या कर्मामध्ये पडला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. थोरला मोठा ज्ञानोबरायांचा अभंग पाहून घ्या. परियेशी गौहारा सादरा कर्मे निरवंश झाले सगळा भिल्ले विंधीले शारंग धरा झाला पुरंदर सहस्र नयन, झाला पुरंदर सहस्र नयन. हा ज्ञानेश्वर महाराजांचा थोरला मोठा अभंग आहे, आपण पाहून घ्या. तात्पर्य असं आहे, कर्माचे जे सुखदुःखादी भोग आहेत हे भोगण्याकरता तुम्हा आम्हा जीवाना सर्वांना यावंच लागतं. महात्मा आल्यासारखा दिसतो, सामान्य जनासारखे कर्म केलेले दिसतात, पण त्या कर्माचा बंध महात्म्यांना लागत नाही, त्याच्यावर प्रतिबंधच नाही. कर्म केलेच पाहिजेत असं नाही. हो, कसं महाराज म्हणतात महात्मा हा स्वतंत्र असतो. याचं प्रतिपादन करत असताना तो तुकोबारायाने अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महात्म्याला अनुलक्षून असा एक गोड दृष्टांत दिलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्या ठिकाणी कर्तव्य कर्म शिल्लक आहेच असं नाही. महात्मे जरी आलेले दिसतात तरी ते कसे वागतात. अर्भकाचे साठी 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 पंते हाती धरली पाटी पंते हाती धरली पाटी तैसे संता जगी तैसे संता जगी पंते हाती धरली पाटी पंते हाती धरली पाटी तैसे संता जगी. तैसे संत जगी. महाराज म्हणतात महात्मा बंधन नाही महात्म्यावर कर्म करण्यामध्ये. कसं नाही, एक दृष्टांत दिला तुकोबाराने. पूर्वी शाळेमध्ये लहान मुलाला शिकवणाऱ्या व्यक्तींना पंतोजी म्हणण्याचा प्रघात असायचा. कालाच्या ओघामध्ये थोडा फरक झालेला आहे. पूर्वी शिकवत असत पंतोजी, त्यांना आता शिक्षक असं म्हणतात. मग शिक्षक या वेळेला शाळेत विद्यार्थ्यांना शिकवायला जातात, हातामध्ये पाटी धरतात. ते स्वतः करता नाही, विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता. ते स्वतः शिकलेलेच असतात, डीएड असतात, बीएड असतात. मग ते हातामध्ये पाटी कशी धरतात, का धरतात. महाराज म्हणतात अर्भकाचे साठी म्हणते हाती धरली पाटी. ज्याप्रमाणे आणि पंतोजी विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता पाटी त्याच्याकरता धरतात, स्वतः करता नाही. हे जसं आहे त्याप्रमाणे तैसे संत जागी तैसे संत जागी तैसे संत जगी तैसे संत जगी. महाराज म्हणतात त्याप्रमाणे
संत असतात, पण पंतोजीची नुसती उपमा संतांना बसत नाही. जर यथार्थ बसला असता हा दृष्टांत तर अभंग इथेच संपला असता. ज्या अर्थी अभंग पुढे आहे त्या अर्थी सादृश्यात हा दृष्टांत यथार्थ बसत नाही. याच्यामध्ये त्रुटी आहे. कशा त्रुटी आहेत? शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात, पंतोजी विद्यार्थ्यांना शिकवतात, विना वेतनाशिवाय शिकवत नाहीत. तसं महात्मे कोणाकडून काही घेत नाही. उलट जगाने महात्म्यांचा उपहासच केला. ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी त्रैलोक्यांचा उद्धार करण्याची प्रतिज्ञा केली त्या ज्ञानेश्वर महाराजांना लोकांनी काय दिलं? म्हणून वास्तविक संतांच्या तुलनेत आणि हे पंतोजी बसत नाहीत, ते फुकाट कोणाला शिकवत नाहीत हे जाणून तुकोबारायाने आणि अभंगाच्या 3ऱ्या चरणात दुसरा दृष्टांत दिलेला आहे. बालकाचे चाली बालकाचे चाली बालकाचे चाली प्रथम चरणामध्ये पंतोजीचा दृष्टांत दिला, पण तो सादृश्यात संतांना बसत नाही. त्याचं कारण असं आहे, मायबाप संत केवळ जगाचा उद्धार करण्याकरता आलेले असतात, तसं पंतोजी नाही. विना वेतनाशिवाय कोणताही शिक्षक केव्हाच कधीच काही शिकवत नाही. म्हणून संतांच्या तुलनेत हा सादृश्यात दृष्टांत बसत नाही. हे जाणून तुकोबारायांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये दुसरा दृष्टांत दिलेला आहे. महाराज म्हणतात, बालकाचे चाले माता जाणून पाऊल खाले. ज्याप्रमाणे एखादी शेतकऱ्याची महिला शेतामध्ये जात असताना डोक्यावर पाटी, हातामध्ये लहान मुलग, 1 किलोमीटर त्याला जायचं आहे शेतामध्ये, पण ते लहान मुलग इतकं झपझप चालत नाही. त्याची अगदी 6 इंच ते 10 इंच इतकेच पावलं पडतात. मग ती आई काय करते? त्याला गोड बोलून नेते. वास्तविक त्या बाईने विचार केला तर 10 मिनिटात ते शेतामध्ये पोहोचू शकेल, पण नाही. आपल्या मुलाला आपल्या बरोबर येता यावं या पवित्र हेतूने आई मुलाच्या पावला इतकेच पाऊल टाकते. बालकाचे झाली माता जाणून पाऊल खाली. आई ज्याप्रमाणे लहान मुला करता आणि हळूहळू चालते, लहान लहान पाऊल टाकते, त्याप्रमाणे तैसे संत जागी तैसे संत जागी तैसे संत जागी तैसे संत जागी. महाराज म्हणतात त्याप्रमाणे महात्मे मृत्यू लोकात येतात. वास्तविक ज्ञानोबराय तुकोबारायांना काय भजन करायची आवश्यकता आहे? ज्ञानेश्वर महाराज स्वतःच परमात्मा आहे असं साऱ्या संतांचं म्हणणं आहे. जनाबाई म्हणते, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. तर प्रत्यक्ष परब्रह्मनाथ महाराज म्हणतात, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दर्शने हरी
ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष परब्रह्म साऱ्या संतांची प्रमाण आहेत. वेदाने शास्त्राने हेच प्रतिपादन केलंय. वेदशास्त्रे देते काही म्हणते ज्ञानाबाई आई शिवपीठ हे जुनाट वेदशास्त्र सुद्धा सांगतात ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष परमात्मा. त्याचबरोबर प्रत्यक्ष जगदानी परमात्मा हे सुद्धा सांगतात. एकदा नामदेव राहायला सांगितलं नाम्या, अरे महावैष्णव ज्ञानोबा बरोबर जा ना तीर्थाटनाला. त्यावेळेला नामदेवराने विचारलं, देवा मला ज्यांच्या बरोबर पाठवतात ते ज्ञानेश्वर महाराज कोण? त्यावेळेला स्वरूप स्थितीचं वर्णन करताना स्वतः भगवान सांगतात, देव म्हणे नाम्या पाहे देव म्हणे नाम्या पाहे देव म्हणे नाम्या पाहे देव म्हणे नाम्या पाहे ज्ञानदेव मीच आहे ज्ञानदेव मीच आहे. कोणी मी नाही तुझा नाही तुझा कोणी मी ज्ञानदेव मीच आहे. ज्ञानोबा मी आहे. तेच ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष परब्रह्म असताना संत म्हणून मृत्यू लोकात अवतीर्ण झाले आणि ते स्वतः म्हणतात, माझे जीविती आवडी माझे जीविती आवडी माझे जीविती आवडी माझे जीविती आवडी ज्ञानेश्वर महाराजाला पंढरपूरला जायची काय आवश्यकता? केवळ सामान्य जीवांचा उद्धार करण्याकरता. ज्ञानोबा जर पंढरपूरला गेले नसते तर आपणही पंढरपूरला गेलो नसतो. म्हणून महात्मे त्यांची जी सर्व क्रिया असती ती क्रिया केवळ सामान्य जनाकरता असती. जशी आई आपल्या लहान मुलाप्रमाणे चालते त्याप्रमाणे पण संतांना सादृश्यात आईचाही दृष्टांत बसत नाही. कसा बसत नाही? आई जशी मुलावर प्रेम करते त्याप्रमाणे महात्मे सामान्य जनावर प्रेम करतात. हे खरं आहे. आई आपल्याच मुलावर प्रेम करते, इतरावर प्रेम करत नाही. म्हणून महाराज म्हणतात, आपली आलता कळवळा आणि का बाळा
आणि आणि बाळावरी आई आपल्याच मुलावर प्रेम करते, आपली अंता कळवळा आणि का बाळावरी नये. तसं संतांचं नाही. संतांच्या अंतकरणामध्ये अपपर भाव नाही. शत्रू असो, मित्र असो अथवा सामान्य जीव असो, साऱ्यांचा उद्धार कर. दुष्ट जरी असला तरी जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्करी मिरती वाढो होता परस्परे पडो मैत्र जीवांचे. केवळ जडजीवांचा उद्धार होतो. कोणी असो, सामान्य असो, आपला असो, कुणी असो. भगवान गीतेत सांगतात, अर्जुना समशत्रोच मित्रेच तथा मान अपमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. गायीची तृष्ण हरू कि व्याघ्र विष होवो निमार हे नेनेच्या पपरू तोय दैशे अथवा जो खंडावया घाव घाली काल लावणी दयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे दैसा. तात्पर्य असा आहे, महात्म्यामध्ये अपपर भाव नाही, आईमध्ये अपपर भाव आहे. हो, म्हणून संतांना हा दृष्टांत लागू होत नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे, आई मुलाला वाढवते. आईला मुलाचं हित व्हावं कळतं, पण हित कशात होईल हे माहित नसतं. हित नाही ठावे जननी जना ताविला लौकिकाच्या रती. ताविला लौकिकाच्या रती. आईला हित व्हावं वाटतं, पण हित कळत नाही. उलट आई काय करते, लावण्या मोह संसारी गोविती अंतकाळी होती पाठीमागे. आईला वाटतं माझ्या मुलाचे 2 हाताचे 4 हात, 4 हाताचे 8, 8 हाचे 15, 15चे 25, एकाचे 21 वेल मांडवाला जावं, मांडव मोडला तरी चालेल. आई मुलाचा उद्धार करण्याकरता प्रयत्न करत नाही. महाराज म्हणतात, माय बापे पिल्ल पाळीला माया. आई बाप मुलाचं अहिक हित हवं याच्याकरता प्रयत्न करतात. असे महात्मे नाही. हो, महात्मे मुलांचा अर्थात जीवाचा उद्धार ज्याच्यामुळे होईल असे प्रयत्न करतात. म्हणून आई बापा महात्म्यांच्या तुलनेला आईबाप बसत नाहीत. हे जाणून तुकोबाराने या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये संतांना अनुलक्षून तिसरा दृष्टांत दिलेला आहे. तुका म्हणे नावा तुका म्हणे नावा, तुका म्हणे नावा, तुका म्हणे तुका म्हणे नावा तुका म्हणे नावा तुका म्हणे नावा
तैसे संत जगी तैसे संत जगी तैसे संत जगी महाराज या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, नाव ज्याप्रमाणे नदीमध्ये असते, स्वतः तरलेलीच असते, उलट इतरांना तारण्याचेच ती कार्य करते. तिला स्वतःला तरायचं नसतं. या कडेच्या त्या कडेला नाव जाते ते इतरांच्या करता जाते, स्वतःला तरायचं नसतं. त्याप्रमाणे महात्मे नावेप्रमाणे जडजीवांचा उद्धार करण्याकरता भवनदीतून एकमेव उपाय आहे. महाराज सांगतात, भवतरावया उत्तम हे नाव, भवतरावया उत्तम हे नाव, भवतरावया उत्तम हे नाव, भवतरावया उत्तम हे नाव. भवनदीतून पैलतीराला जायचं असेल तर महात्मा संत ही उत्तम प्रकारचे सामान्य जीवनात तरुण येण्याकरता नाव आहे. तशी भवनदी दुर्घटच आहे, दुर्लभ आहे, कठीण आहे. सामान्य जीवाला तिच्यातून पैल जाता येईल असं वाटत नाही. तिच्याबद्दल वर्णन भगवान गीतेमध्ये करतात, अर्जुना ती अत्यंत दुर्भर आहे. दैवी हे श्याम गुणमयी मम माया दुर्यथया मामेव य प्रपद्यन्ते माया मे तांतरन्ति ते. अरे अर्जुना, ही अत्यंत अवघड आहे. हिचा उगम ब्रह्मजळापासून आहे. काय ब्रह्मजळाचा धडा, पहिली संकल्पाचा बुडबुडा सानाला, जे गुण घनाचे वृष्टी भरले भरले मोहाचे महापुरे, घेऊन जात नगरे यमने माझी. जे जे स्वतंत्र बुद्धीने या भवनदीतून पैलतीराला जाण्याचा प्रयत्न केला ते बुडून सुजूनही वर आले नाहीत. बुडाले तयाचा मुळना मार्ग. महाराज म्हणतात ते बुडाले एक स्वयंबुद्धीच्या बाही, रिहाले तयाचे शुद्धीचे नाही. एक जाणीवेच्या डोई गर्वेचे गिळले, एकी मोक्ष लागावयाची आशा, केला कर्मबाह्याचा भरवसा, ते पडले वळसा विधी निषेधाच्या. अर्जुना, काय सांगू तुला या भवनदीचं दुस्तरत्व. हो, इथे नवले फार मोठं. जे जे प्रयत्न केले ते वाया जातात. आतापर्यंत कोणी स्वतंत्र बुद्धीने गेला नाही. येथे एक नवलाव, जो जो की जे तरुणो पाव, होतो होय अपाव ये जळी. आतापर्यंत कोणालाही तरता आले. तरायचं असेल तर त्याच्यात एकच उपाय आहे, जया सद्गुरु तारू पुढे. संतांच्या संगतीमध्ये जर असेल तरच तो जीव या भवनदीतून पैलतीराला जाऊ शकतो. एरवी स्वतंत्र बुद्धीने जात नाही. नाव ज्याप्रमाणे पैलतीराला आणायचे काम करते, तसे महात्मे सामान्य जनांचा उद्धार करण्याचं काम करतात. नदी ज्याप्रमाणे फेडीत जगाचे पापताप, पुखीत तिरीचे पादप, समुद्राचा याप गंगेचे दैसे. ज्याप्रमाणे नदी डोंगराकडे उगम पाहून समुद्राकडे जाते, जाता जाता नदीच्या दोन्ही तीराला झाडांना पाणी आपोआप मिळतं. लोकांचं पाप ताप निवृत्त करण्याचं काम करते नदी. त्याप्रमाणे महात्मा सुद्धा जे जे बंधात पडलेले आहेत त्यांना सोडवायचं काम करतात. एवढंच नव्हे तर पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपले हाती, रेघाला भक्ती पंथी जगा देतो. बांधले सोडीत बुडाले काढीत. म्हणून
या महात्म्याची महात्म्यांना आणि नावेची उपमा दिली तर अतिशयोक्त तुला असं वाटत नाही. पण एक आहे, नावेला सुद्धा पैसे लागतात. हो हो, नाव पैसे घेत नाही, नावाने पैसे घेतो असं आहे त्याचं. नाव घेत नाही, पण नाव संतांच्या तुलनेला बसत नाही, कारण नाव जड असते, तिला कुणीतरी चालवणारा लागतो. तसं संतांचं नाही, संत स्वतःच परब्रह्म असतात. ते स्वतः इच्छेने येतात, इच्छा आहे तोपर्यंत राहतात आणि ज्या दिवशी जगदुद्धाराचं कार्य संपल त्या दिवशी वयाचा विचार न करता निघून जातात. म्हणून संतांच्या तुलनेत नावही बसत नाही, आई बसत नाही, शिक्षकही बसत नाही. पण लक्षात यावं म्हणून हे दृष्टांत तुकोबाराने सांगितले. तुकाराम महाराज म्हणतात, नाव जशी या कडाच्या त्या कडाला पैल तिरला पोहोचायचं काम करते ना, तैसे संत जागी, तैसे संत जागी, कैसे 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 संत जागी. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे नावा, तुका म्हणे नावा, तुका म्हणे नावा, तुका म्हणे नावा,
सामान्य जनातला भेद मी आपल्या समोर मांडला. विशेषत्वाने संत आणि परमात्मा यांच्यामध्ये भेद नाही. दोन्ही जरी संत आणि परमात्मा दोन दिसत असले ते कार्य दोघाचं एकच आहे. कार्य करण्यामध्ये फरक आहे, कार्य प्रणालीमध्ये फरक आहे. देवाचं कार्य आहे ते संतांचं कार्य आहे. देवाचं कार्य आहे धर्माचं रक्षण करणे, धर्माची संस्थापना करून रक्षण करणे, तेच महात्म्यांचं काम आहे. पण कार्यप्रणाली मात्र भिन्न भिन्न आहे. देवाचं कार्य करण्याची पद्धत कशी आहे महाराज सांगतात, हे वनिया चक्र गदा हात धंदा करीता, हाची धंदा करीता, हाची धंदा करीता, हे वडिया चक्र गदा हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो. हे वनिया चक्र गदा हाची धंदा करीत, हत्ता राखे पाया पाशी दुर्जनाशी संहारी. ही देवाची कार्य करण्याची पद्धत आहे. संतांची पद्धत तशी नाही. संत तेच कार्य करतात, धर्मरक्षणाचंच कार्य करतात. महाराज सांगतात, वाचा बोलू वेदनी, वाचा बोलो वेदनीती, बोलू वेदनी, वाचा बोलू वेदनी. करू संती केले ते, करू संती केले ते, वाचा बोलो वेदनीती. वाचा बोलू वेदनी. संतांचं कार्य करण्याची पद्धती, देवाची कार्य करण्याची पद्धत. हातामध्ये शस्त्र घेऊन देव कार्य करतो. महात्मा कार्य करत असताना शास्त्र घेतो. देव दुष्टांचा नाश करतो, महात्मा दुष्ट वृत्तीचा नाश करतात. किंबहुना सामान्य जीवाला संत बनवतात. ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे असोत ठेवा दयावरी झळके, की तो पद्म करू माथा पारू घे, तो जीवाची परी तुके महेशाशी. ज्ञानोबराने मनात आणलं, रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला, तो वेद बोलू लागला. हे सामर्थ्य आहे संतांचं. थोडक्यात सांगायचं तर देव सुद्धा संतांच्या तुलनेत बसत नाही, सामान्य जनही बसत नाही. ते सामान्य जनासारखे जरी दिसत असले तरी फरक आहे. काय फरक आहे ते क्रिया करताना दिसतात, कार्य करताना दिसतात, पण त्या कार्यामध्ये त्यांना बंध निर्माण होत नाही. ते स्वतःच स्वयंज्ञानी असल्यामुळे ज्ञाने कर्म समाप्यते. पोहणाराला पाणी काहीच करत नाही. ज्याला पोहता येत नाही त्याच्या पाठीवर नाही छातीवर पाणी पडतं. आणि महात्मे स्वतः ज्ञान घन असल्यामुळे त्यांना बंध निर्माण होत नाही. ज्याप्रमाणे आळूच्या पानावर पाणी स्थिर होत नाही, त्याप्रमाणे महात्म्याकडून जरी सामान्य जीवासारखे कर्म घडत असले तरी त्या कर्माच्या कुठल्याही बंधात महात्मा सापडत नाही. किंबहुना त्या महात्म्याला बंध नाही. त्याचं कारण तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूपा, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूपा, म्हणे आम्ही झालो अग्निरूप, म्हणे आम्ही झालो अग्निरूप. महाराज म्हणतात आम्ही अग्निरूप झालो. अग्नीमध्ये जसं कोणतंही काष्ट टाकलं तरी ते अग्निरूप होतं, त्याप्रमाणे आम्हाला कोणतेही कर्म बंध पावत नाही. तर कर्म आम्ही मोक्षाला कारण ठरवलं असं महाराज म्हणतात. लागो निधी पाप पुण्यांगा. तात्पर्य असं आहे, जगत उद्धारा करता महात्मा स्वतंत्र वृत्तीने येतो, जगाचा उद्धार करतो, सहज निलेने निघून जातो. असं या अभंगाचं